जिल्हा बँकेस 300 कोटीच्या कर्जास शासनाची मान्यता. आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केले प्रयत्न. डबघाईस आलेल्या बँकेची परिस्थिती सुधारणार. राज्य शासनाने डबघाईस आलेल्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेस 300 कोटीच्या मध्यम मुदतीच्या कर्जास मान्यता दिली आहे. शासन हमी देण्याबाबतचा शासन निर्णय वित्त विभागाने 14 मार्चला जारी केला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे. बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला शासनाच्या मदतीनंतर सन 2016 मध्ये बँकिंग परवाना प्राप्त झाला. त्यानंतर बँकेचे कामकाज सुरळीत सुरू झाले. बँकेचा व्यवसाय वाढवण्यासाठी व नफा क्षमता वाढवण्यासाठी बँकेने राज्य शासन किंवा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांच्याकडून 300 कोटींचे सॉफ्ट लोन मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला हे कर्ज द्यावे व या कर्जासाठी शासनाने हमी घ्यावी असे प्रस्तावित करण्यात आले. बँकेने केलेली प्रगती लक्षात घेऊन शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन या कर्जाला शासन हमी देण्याचा निर्णय 14 मार्च रोजी जारी केला. ही मदत मिळण्यासाठी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी ठाम भूमिका घेऊन व वेळोवेळी विविध स्तरावर पाठपुरावा केला होता. सर्वप्रथम तर यासाठी मी शासनाचे आभार मानेल की जिल्हा बँकेला जो लिक्विडिटीचा प्रॉब्लेम होता, तरलतेची जी समस्या होती, त्यासाठी शासनानं हमी घेतलेली आहे आणि राज्य बँकेकडून कर्ज आम्हाला आता मिळणार आहे. कंप्लीट प्रोसिजर होऊन साधारणतः 15 एप्रिलपर्यंत हे कर्ज आम्हाला आमच्या खात्यात जमा होईल अशी अपेक्षा आहे आम्हाला. सर, हा कर्ज तुमच्यापर्यंत आल्यानंतर काय फायदा होईल बँकेला? बँकेचा व्यवहार याच्यामुळे वाढणार आहे. सध्या जो बँकेच्या व्यवहाराचा साईज आहे त्याच्यामध्ये 300 कोटीची वाढ झाल्यामुळे आणि विशेषतः हे जे 300 कोटी लोन आम्ही घेणार, हे 300 कोटी हा निधी आल्यानंतर हे आम्ही पुढे वाटप करणार आहे. त्याच्यामुळे आमचं स्टँडर्ड लोन वाढणार आहे. या वाटपामुळे आम्हाला नफा तर होणारच आहे. तो जो मधला गॅप आहे ते व्याजदराचा तेवढा नफा आम्हाला होणार आहे. याशिवाय दुसरं महत्त्वाचं म्हणजे आमचं स्टँडर्ड लोन वाढल्यामुळे आमचे जे NPA पर्सेंटेज आहे हे अत्यंत कमी होणार आहे आणि नफा वाढल्यामुळे आमचा संचित तोटा कमी होऊन हळूहळू बँकेची परिस्थिती आतापर्यंत जो स्पीड होता त्यापेक्षा जास्त स्पीडनं बँकेची परिस्थिती चांगली होणार आहे.